शिव कुठं जायचंय तुला? कशाला? गॅदरिंग बघायला जायचंय आम्हाला. तर मित्रांनो आम्हाला गॅदरिंग बघायला जायचंय आता तिकडे. समूहच गॅदरिंग आहे चालू आहे. इथं चपात्या करायचं आणि अर्चना इथं काय बनवलंय अर्चनाने? गिरण बंद करून येऊ का? बर मित्रांनो आता गिरण बंद करायची. ते दळण टाकलेलं संपलंय की बंद करून येतो गिरण. कसं वातावरण झालंय. केली गिरण बंद आता. शिवडे कुठं हिंडती ग तू? हा तू कुठं हिंडती? कुठं बाहेर हिंडती तू? लोक आम्ही चाललोय गॅदरिंग बघाय आता तिकडं धनगर शेतात. कुठं? चिवून आम्ही चाललोय. कसं दिवस मावळलाय वातावरण झालंय बघा. असं एकंदरीत वातावरण झालंय मित्रांनो आता संध्याकाळी. चला ओरखलं का तिथे तुझं? पळू नको लय. लय कशाला पळती? काय देती? झाले काय तयार झालं? बर तू दूध पिती मेव दूध पिती तुझं. हा आता तुला दूध बघ मेव प्यायला लागली. चल आपण दूध घेऊन येऊ. चल विनू चल दूध घेऊन येऊ आपण. चल. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर बघा आता सकाळ सकाळची वेळ आहे. सकाळ सकाळची नाही तरी 11 वाजले आणि इथं आईने आता गाईला पाणी ठेवलंय आता जस्टच. लय ताण लागती काय गाईला? हा आज कुठं जाणार आहे तू? हा घरीच आहे ना? बर मी दार्या होय आज. आई काय कर कुठं आणलंय म्हणा? काय नाही ना, कांदा भिजवायचं ते इथं. पाणी पुरा नाही त्याला. काय सोडून द्यावात का काय कांदा? भिजायचं भिजतात वर. काय करायचं कांद्याचं मग? हा मला तर आहे कांदा सोडूनच द्यावं वाटतं. ते काय पाणी नाही काय नाही. हा मग काय मोकारा अपदा उगा 4 सारं व्हायचं नाहीत कुठं त्याच्यामुळे भिजवायचं. भिजवायचं काय होत्या राहत्या. हा ठिबक खातर किंवा ठिबकनी नाही ते भिजत नाही व्यवस्थित. ठिबकचा कांदा ठेवायचा म्हणलं तर पण नाचतंय. एक पंचायत आहे का त्याची? काय करावं? रोटर हाणायचा का त्याच्यात? त्याच्यामुळेच लावले तर. हा त्याच्यामुळेच खर्च केला. रोटर हाणला आहे त्याच्यात तर खत होईन काय ग? हा
तर असं दे आता आईने पाजलं गाईला पाणी आताच. आणि आपल्याला आता मस्तपैकी दाऱ्याचं नियोजन बघायचंय. दारे धरायचे आज. इकडं आपल्या शेळ्या. एकंदरीत असं वातावरण आहे आज. दिवस लांबवर उगून आलेला आहे. आणि इकडं आपली गुरं मस्तपैकी आता खाऊन उभा इथं चिचेच्या झाडाखाली. चला आता लाईटीची वाट बघू. लाईट तरी येईनच आता. ऐक खाऊन बसलेत. ह्या 2 गाया गाभण आहेत. ही 6-7 महिन्याच्या 2 बसलेत निवांत चिचेच्या झाडाखाली आता. आणि कांदा भिजवायचा आपल्याला आता. ही आज कांद्याचं लय अवघड प्रश्न आहे आता, कारण पाण्याचं लय अवघड झालेलं आहे. इथं आपण ही टमाट्याची झाडं लावलेली मस्त पैकी. आता ह्याला फुलंही लागलेलं आहे इथं बघू शकता. आता फळ येणारच ह्याला दमादमाने. मस्त कांदा ही पाऊण एकर आहेत. पण आता कांदा भिजायचं कठीण काम आहे, कारण पाणी विहिरीत लय नाही. तर बघू आता काय भिजन तेवढं भिजन. असं वातावरण आहे आज मस्त पैकी. काय भिजत्यान ते भिजत्यान कांदा. आई म्हणते काय भिजत्यान ते भिजत्यान. आई म्हणते ठिबक हातरायचं, पण ठिबकचं काय होतंय, ठिबकला ती साऱ्यात सगळीकडे पाणी ही होत नाही, थेटच नाही. ते ठिबकचं काय नगच वाटतंय मला तर. आई आली तुकडं घेऊन इथं भाकरीचं. गाईला टाकती बहुतेक. गाईलाच आहे ना, शेळ्याला टाकायचंय. शेळ्यांना टाकायचंय म्हणती. बरं असं नका टाक. चला आता विहिरीव जाऊ, बघू काय भानगड आहे आता. चालू मित्रांनो आता दारे धरायचे आपले. एक सारा व्हायची वाट बघतोय मी, कारण भरणं उरकायचं काय वाटत नाही, कारण विहिरीत पाणी बी कमी आहे आपल्याला. असं पाणी कमी चालतंय चालतानीच, आणि विहिरीत बी पाणी कमीच आहे. त्याच्यामुळं भरण्याचं कठीण काळ चालू आहे आता भरण्याचा. कोळसा पक्षी आलाय आपल्या संगतीला दारी धरताना. मस्तपैकी एन्जॉय करतोय. आणि इकडं बगळं उभं आहेत इथं किड ती खायासाठी. चालू आहे भरणं. मित्रांनो तर आपण आता आलो इकडं हार्वेस्टरकडं. ही ऊसाचा हार्वेस्टर आला इथं आपल्या बावकीच्या तिथंच आहे. तर तुम्ही बघू शकता आता हार्वेस्टर दाखवतो तुम्हाला. तर बघा हार्वेस्टर ही असं टायलेट कुठे केलेली त्याने, आणि ती आता तिकडं पलीकडं ह्याच्यात टाकायची टायलीत. अशा पद्धतीने ह्याच्यात आलेली ही कुटी केलेली. हार्वेस्टर गेलाय आता तिकडं पलीकडं. आता तिकडं ह्याच्यात टाकायचंय ती आपल्या टायले लावल्यात वर तिकडं ट्रॅक्टरच्या जोडलेल्या, त्याच्यात ते खाली करायचं. बघू शकता आता ट्रॅक्टरला बहुतेक पुढली चाकं नाहीत त्या, कारण मागच्या चाकावर बोजामुळे ती सिस्टीम केलेली. आणि इकडं हार्वेस्टर बघू आपण ती कसं वत्तय त्याच्यात तिकडं जाऊन ट्रॅक्टरच्या मागं आता गेलेले. तर चला मित्रांनो आपण बघू आता की कसं वत्तय टायलीत त्या. आपण बघू जाऊन. आता गेलेलं मशीन आताच पुढं.
टायले पुढं लावलेले आहेत तिकडं वरच्या तुकड्यात बघू शकता. असं चाललंय ही ट्रॅक्टर. याला पण ह्या ट्रॅक्टरला माग मोठी चाक इथं बघू शकता. आता ही चढ आहे त्याच्यामुळं थोडं पळवीत चालवलंय त्यांनी. ते आपण आता आलोय मी इथं. अशा 2 ट्रॅक्टर आहेत असं आणि त्याच्यात आता त्या टायलीत ओतायचं काम चालू आहे. सिस्टीम त्याची वर सरकत आहे ती आणि वर सरकलं की ते ऑटोमॅटिक टायलीत पडते. बघू शकता. काय म्हणता त्यांचं आप्पासाहेब जाधव. झालं खाली आता ते. हा तीच एक ट्रॅक्टर उभा आहे. झाला आता खाली. कारखान्यात जाणार आहे आता. कारखान्याला कुठल्या जाणार आहे? माळेगाव. कुठं आला ते? बारामतीकड. ते बारामती ॲग्रो आहे तिकडच का? लांब चाललाय मग. किती टन भरतात बरं 2 टायले ह्या? 21 का? आणि आणखी एक नाही का ट्रॅक्टर? गडी वर चाललाय इथं. कांड्या इकडे तिकडे वाढायला लेवल मध्ये. मित्रांनो आता जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत आणि मी इकडच्या मळ्यात आलेलो आहे खाली. तुम्ही समोर बघू शकता तिकडे नारळाची झाडे आहेत अशी. खाली आलोय मी बामणाच्या मळ्यात आणि खाली याच्यासाठी आलोय मी की आपला जी ऊस आहे ते आपल्याला गुरांना न्यायचा आहे. इथं तोडून ठेवलेला आहे आताच आणि तोडायचा आहे. ट्रॅक्टर घेऊन आलोय आणि आपल्या ह्या ऊसाला उद्या टोळी येणार आहे त्याच्यामुळं वाढ कापून घेतलेले असं तुम्ही बघू शकता. तिथनं कटिंग केलेलं आहे वाढ आणि बिकट करायचंय मला. बघा ऊस कसा आहे आपला. असा ऊस आहे एकंदरीत सगळा. ह्याला उद्या तोडी यायची बघा. मस्त असं वातावरण आहे. आता दिवस मावळतीच टायमिंग आहे आता सध्या. बघू शकता ऊस कसा आहे. असा ऊस आहे. उद्या टोळी येणार आहे आणि उद्या टोळी येणार आहे त्याच्या राड्यामुळे जरा म्हणलं आजच नाही ऊस तोडून, कारण उद्या पळापळी आणि करण्यापेक्षा म्हणलं आता निवांतपैकी आजच नाही त्याच्यामुळे आलो. ट्रॅक्टर आहे आपला इथं.